नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप कॉमन पण दुर्लक्षित समस्या पाहणार आहोत. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन. आजकाल 10 पैकी 7 लोकांना हा त्रास आहे, पण बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला रोज व्यवस्थित पोट साफ होत नसेल, वारंवार गॅस, ॲसिडिटी किंवा डोकेदुखी होत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मलविसर्जन नीट न होणे, कडक मळ होणे, 2-3 दिवस शौच न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता होय. आयुर्वेदानुसार हा त्रास मुख्यतः वातदोष वाढल्यामुळे तसेच बिघडल्यामुळे होतो. बद्धकोष्ठतेची मुख्य कारणे: पाणी कमी पिणे, फायबर कमी असलेला आहार, जास्त जंक फूड, फास्ट फूड, उशिरा झोपणे व अनियमित दिनचर्या होय. ताणतणाव, लघवी, शौच रोखून ठेवणे. आयुर्वेदात याला वेगधारण असे म्हणतात, जे खूप घातक आहे. सिम्पटम्स: पोट साफ न होणे, पोट फुगणे म्हणजेच ब्लोटिंग होणे, ॲसिडिटी, आंबट ढेकर, डोकेदुखी, भूक न लागणे, त्वचा खराब होणे. जर वेळेत उपचार केले नाहीत, पाईल्स म्हणजेच मूळव्याध, फिशर व फिस्चुला सारखे त्रास आपल्याला होऊ शकतात. यावरील आयुर्वेदिक ट्रीटमेंट: आहार: सकाळी कोमट पाणी घ्या. आहारात फायबर वाढवा. भाजी, फळे, सॅलड यांचा समावेश आहारामध्ये असू दे. तूप याकरिता खूप उपयुक्त आहे. घरगुती उपायांमध्ये रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण रोज कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मनुका: काळ्या मनुका ह्या नियमित खाण्यामध्ये असाव्यात. इसबगोल नावाचं औषधही आपण नियमित घेऊ शकता. त्याचा सेवन आपण नियमित करावे. इसबगोल हे पाण्यामध्ये घालून घेण्याचे एक उत्तम असे बल्क फॉर्मिंग औषध आपण नियमित घेऊ शकता. पंचकर्म, विरेचन, बस्ती सर्वात प्रभावी उपचार आहेत. यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला करावे लागतील. रोज सकाळी एकाच वेळी शौचाला जाण्याची सवय आपण लावावी. योगा नियमित करावा. पवन मुक्तासन व वज्रासन हे नियमित आपण केले पाहिजे. रोज चालणे, चहा, कॉफी कमी करा. जास्त वेळ बसून राहू नका. रात्री उशिरा जेवण टाळा. बद्धकोष्ठता ही छोटी समस्या नाहीये. योग्य आहार, त्याबरोबर दिनचर्या, आयुर्वेदिक उपचार हा कायमचा उपाय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा हेल्दी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.